बाळाच्या बॉडीवर असे रेड पिंपल्स दिसले की पॅरेंट्सला टेन्शन येतं. काहींना वाटतं ॲलर्जी आहे, काहींना वाटतं इन्फेक्शन झालं की काय, तर काहींना वाटतं बाळाला लगेच हॉस्पिटलमध्ये घेऊन जावे. पण थांबा, प्रत्येक रॅश ही डेंजरस नसते. या रॅशला म्हणतात इरिदिमा टॉक्सिकम निओनॅटम. नाव तसं स्केरी आहे, भयानक आहे, पण कंडिशन टोटली हार्मलेस आहे. बाळ 2 ते 5 दिवसांना ही रॅश दिसायला सुरुवात होते. मोस्टली बाळाच्या फेस, चेस्ट आणि बॅक वर येते. ही रॅश रेड कलरची असते आणि सेंटर मध्ये व्हाईट स्पॉट असतो. बेबी ऍक्टिव्ह असतो, बेबीला फिवर नसतो. ही रॅश म्हणजे बेबीच्या इम्युन सिस्टीमची नॉर्मल रिएक्शन आहे. या रॅशवर क्रीम पावडर लावायची गरज नाही, होम रेमेडीज काही अप्लाय करण्याची गरज नाही. म्हणजे या रॅशला कोणत्याच ट्रीटमेंटची गरज नाही. 1 ते 2 आठवड्यात ही रॅश आपोआप बरी होते. पण काळजी कधी करायची? जर बाळाला ताप आलाय, बाळ सुस्त आहे, दूध पित नाहीये, हे रॅशच्या मध्ये पूड किंवा पाणी भरले आणि रॅश झपाट्याने पसरत आहे, त्या केसमध्ये इमिजिएटली तुमच्या डॉक्टरांना दाखवा. हा व्हिडिओ सेव्ह करा आणि इतर सर्व पॅरेंट्स सोबत शेअर करा. पॅनिकच्या वेळी उपयोगी पडेल. आणि तुमच्या बेबीला पण असा रॅश झाला होता का? तर कमेंटमध्ये येस लिहा.